सभागृह, शैक्षणिक धोरणं आणि शिक्षणातील हिंदी सक्तीबद्दल होणार चर्चा. मनसेचं प्रतिसभागृह सर्व राजकीय पक्षांसाठी खुलं, मनसेची माहिती. उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या. खरी शिवसेना कोणती याचा परिचय एकनाथ शिंदेंनी करून दिलाय. मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं वक्तव्य. गेल्या 10 ते 15 वर्षात मुंबईत एकही व्यवसाय आणला नाही, उलट उद्योग गुजरातला नेले. तर शहांना फोडाफोडीच्या राजकारणासाठी गृहमंत्री केलं का? अमित शहांच्या दौऱ्यावर वैभव नाईक यांची खोचक टीका. गाफील राहू नका, रात्र वैऱ्याची. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना. तर एआयचा वापर करून उत्पादन वाढवून 1 वर्षात बदल घडवून दाखवतो, अजित पवारांचं आश्वासन. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतमोजणीचे ठिकाण बदलण्याचा घाट घातला जातोय. सहकार बचाव पॅनलचे नेते रंजन तावरेंचा आरोप. मतांची फेरबदल करायची असल्यानं अजित पवारांच्या आदेशानं हॉल बदलला जात असल्याची तावरेंची तक्रार आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारण आणलं जातंय. शरद पवारांकडून खंत व्यक्त. माळेगावचे सभासद जे योग्य आहे त्याला साथ देतील, शरद पवारांचा विश्वास. आगामी निवडणुका शिवसेना, भाजप आणि आरपीआय सोबत लढणार, मात्र राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचा पवित्रा. कर्जतमध्ये झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय. भाजपचे बंडखोर नेते दिलीप भोईर आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हजारो कार्यकर्त्यांसोबत अलिबागमध्ये ते करणार मोठं शक्ती प्रदर्शन. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश होईल. भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इंद्रनील नाईक यांच्यासमोर नरेंद्र भोंडेकरांच्या तक्रारीचा पाढा वाचला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे. हिंदी सक्तीचा विषय म्हणजे फडणवीस राज ठाकरेंमधील मॅच फिक्सिंग. हिंदी सक्तीविरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाना पटोलेंची टीका. महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्यांना काढून टाकलं का? पटोलेंचा सवाल. माऊलींची पालखी भवानी पेठमधील विठोबा मंदिरात पोहोचली. यावेळी दर्शनासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दर्शनासाठी मंदिर 24 तास खुलं राहील. माऊलींची पालखी पुण्यात येताच दर्शनासाठी भाविकांची रांग. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील माऊलींचं दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात पोहोचली आहे. संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्यांचं मनोमिलन झालं. भिडे गुरुजींनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य केलं. संचेती हॉस्पिटलजवळ भिडे गुरुजी यांनी तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेतलं. वारकऱ्यांकडून सुद्धा जय श्रीरामाच्या घोषणा. संत मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यात दाखल. गेवराई तालुक्यातील गढी येथे रिंगण सोहळा संपन्न झाला. तर संत मुक्ताईंची पालखी पाडळसिंगी येथे मुक्कामी आहे. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि उपचार केंद्राची सोय. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या केंद्राला भेट दिली. यावेळी विठू नामाचा गजर करत नवनीत कॉवत देखील या दिंडीमध्ये सहभागी झाले. संत तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखीचा पुण्यात मुक्काम. पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. शहरातील प्रमुख 20 रस्ते वाहतुकीसाठी बंद. तर पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 2 दिवस वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरात नवीन वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंदिरातील नैसर्गिक झरोके देखील खुले करण्यात आलेत. त्यामुळे भाविकांना थंडगार वातावरणात लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येईल. पावसामुळे भिवंडीतील कामवारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. यामुळे कामवारी नदी जलपर्णीचा खच. एबीपी माझाच्या बातमीनंतर पालिका प्रशासन खडबडून जागं. पोकलेन मशीनच्या मदतीने नदीपात्रातून जलपर्णी बाहेर काढण्याचं काम सुरू. नाशिकच्या काझीगढीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी. काँग्रेसच्या सेवा दलाची मागणी. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भिंत बांधण्याची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर चिखल झाल्यानं रुग्णवाहिका घसरली. रायगडच्या गोवे गावाशेजारी ही घटना आहे. मुसळधार पावसामुळे नागोठणे आणि आसपासच्या गावांना मोठा फटका बसलाय. 400 वर्षांपूर्वी बांधलेला वरवटणे पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. 4 दिवसांपूर्वीच एबीपी माझानं या पुलाची दुरावस्था दाखवली होती. तरीही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
रायगडच्या आंबा नदीत तिघे जण बुडाले. नागोठणे जवळील आंबा नदीत पोहण्यासाठी तरुण गेल्याची माहिती. पेण तालुक्यातील बेनसे परिसरातील तीनही तरुण असल्याची माहिती. भिवंडी तालुक्यातील कामवरे नदीत दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय. पोहण्यासाठी दोघे भाऊ गेले असल्याची माहिती आहे. गोरसई गावातील ही घटना आहे. 30 सप्टेंबरपर्यंत वरंद घाट वाहतुकीसाठी बंद असेल. अतिवृष्टीचा इशारा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं रायगड जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही माहिती दिली. एबीपी माझानं आवाज उठवल्यानंतर साताऱ्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी मागे घेण्यात आली आहे. पर्यटन स्थळांचा आनंद घेता यावा यासाठी कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारीमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. भीमा नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेल्याचं चित्र. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 10,000 क्युसेकनं विसर्ग सुरू झालाय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिक शहरात आज सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील कामांसाठी पालिकेनं हा निर्णय घेतला असून रविवारी पाणी कमी दाबानं येणार असल्याची माहिती. कोल्हापुरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आक्रमक झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका ऍक्शन मोडमध्ये. फेरीवाल्यांचे अडथळे आणि दुकानांसमोरील अतिक्रमण महापालिकेकडून जप्त. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांचं रास्ता रोको आंदोलन. रस्त्याच्या विस्तारीकरणाचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं नागरिक संतप्त. याकडे संबंधित विभागाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेचं आंदोलन. वडसा रेल्वे स्थानक ते गडचिरोली शहरापर्यंत नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीचं काम सुरू. या मार्गासाठी अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची माहिती. या उत्खननाला वन विभागाचा मूक पाठिंबा. या विरोधात कारवाईसाठी ग्रामस्थांचं उपोषण. गोंदिया जिल्ह्यात दिवसाढवळ्या फिरणारा पट्टेदार वाघ अखेर जेरबंद. गोंदिया वन विभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमने ही कारवाई केली. वाघाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार. वन विभागाची माहिती. गोंदियाच्या आमगाव देवरी महामार्गावर दिवसाढवळ्या वाघाचं दर्शन झालं. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा वाघाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात एका वाघिणीचा मृत्यू झाला. फुलझरी गावाजवळील जंगलात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गस्तीदरम्यान मृतदेह आढळल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील नारिंगरे गावात रिक्षा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. रिक्षातील 4घांचा याच जागीच मृत्यू झालाय तर एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. अहिराणी गायक जगदीश संधानशिव आणि त्यांच्या सासरच्या मंडळींमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. या वादात झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील वर्षी या गावातील हा प्रकार आहे. जळगावात विनापरवाना अनधिकृतरित्या बियाणं विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई. 7 लाखांहून अधिकचे बियाणे आणि खते जप्त. धुळे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवला. मात्र बदलत्या वातावरणामुळे चाळीतील कांदा सुद्धा सडतोय. त्यामुळे कांदा उत्पादक चिंतेत. नाशिकच्या पिंपळगावमध्ये थकबाकी न मिळाल्यानं 254 टोमॅटो उत्पादक आक्रमक. व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात ठिय्या दिला तर पोलिसांनी मध्यस्थी करावी शेतकऱ्यांची मागणी. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती. लातूर शहराला सध्या 6 ते 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना गळती होत असल्यानं नागरिक संतप्त. हिंगणघाट तहसील कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांचं निवेदन. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदेलेंच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी. शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथदादा पाटील यांची मागणी. या प्रश्नी संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन उभारणार. रघुनाथदादा पाटील यांचं वक्तव्य. वाशिममधील व्यवहारे गल्ली परिसरात व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यावरून 2 गटात तुफान दगडफेक झाली. या प्रकरणातील 22 जणांची ओळख पटली आहे. गुन्हा दाखल झालाय. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच 10 लाखांसाठी पत्नीचा छळ. पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या आष्टी तालुक्यात सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ होत असल्यानं विवाहितेची आत्महत्या. विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती.
धुळ्यात सासू सुनेच्या किरकोळ वादातून सुनेच्या नातेवाईकांकडून दीरावर प्राणघातक हल्ला, जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. या प्रकरणी आझादनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या पाथर्डीत जावखेडे खालसा येथे आरतीवरून 2 गटात वाद झाला. कान्होबा उर्फ तांबोळ देवस्थानात धक्काबुक्की झाली. पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या महाराजांकडून विद्यार्थ्यांच्या वडिलांना बेदम मारहाण. या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. बीड जवळील तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेतील ही घटना आहे. नांदेडच्या उमरी तालुक्यातील धानोरामध्ये चोर समजून एका युवकाला मारहाण करण्यात आली. यात युवकाचा मृत्यू झालाय. महिनाभरानंतर नेट ग्रीड प्रणालीमुळे ओळख पटली. 4 आरोपींना अटक. अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 231 मृतांचे डीएनए कुटुंबियांशी जुळलेत, तर 210 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले. इराण इस्रायल युद्धाचा आज 9वा दिवस आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या मोठ्या शहरांवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 657 जणांचा मृत्यू झालाय, तर 2000हून अधिक लोक जखमी झालेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणी अणुशास्त्रज्ञ ठार. इस्रायलची माहिती. तर हा हल्ला तेहरानमध्ये झाल्याची राज्य प्रसारक कान आणि इतर स्थानिक माध्यमांची माहिती. या आठवड्यात इस्रायली हल्ल्यात 5 इराणी रुग्णालयांचं नुकसान झालंय. इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीच्या प्रमुखांनी ही माहिती दिली. इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा कोणताही पुरावा नाही. आयईएचे प्रमुख राफेल ग्रोसी यांचं स्पष्टीकरण. भारतानं दिलेल्या पाठिंब्यानंतर इराण दूतावासाच्या वतीनं मिशनचे उपप्रमुख मोहम्मद जावेद होसेनी यांच्याकडून आभार व्यक्त. कोणतंही कारण नसताना आमच्यावर हल्ला करण्यात आला. आम्हाला भारतासमोर योग्य चित्र मांडायचं आहे. मोहम्मद जावेद होसेनी यांचं वक्तव्य. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबलं पाहिजे. नागरिकांवरील हल्ले थांबले पाहिजेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया. महान एअरच्या 3 विमानांमधून इराणच्या मशहदहून भारतीय विद्यार्थी नवी दिल्लीत पोहोचलेत. या विशेष विमानांमधून एकूण 1000 विद्यार्थी भारतात परतले. बंगळुरूहून दिल्लीला नागपूर मार्गे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. भोपाळजवळील राणी कमलापती स्टेशन समोरील ही घटना आहे. एसी कोचच्या काचा फुटून प्रवासी जखमी झालेत. कसोटी मालिकेचा पहिला दिवस यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांनी गाजवला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी शुभमन गिल 127 धावांवर खेळत होता, तर यशस्वी जयस्वालनं 16 चौकार आणि एका षटकारासह 101 धावांची खेळी उभारली होती. कर्णधार शुभमन गिलनं 4थ्या क्रमांकावर खेळून 6वं कसोटी शतक साजरं केलं. कर्णधार या नात्यानं पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा तो 4था भारतीय ठरलाय. आमिर खानच्या सितारे जमीन पर या चित्रपटाचं स्क्रीनिंग अभिनेता सलमान खाननं हजेरी लावली. दिग्दर्शक, निर्माते, लेखक, गायकांनी उपस्थिती लावली. टीम इंडियाच्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 359 धावा. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत ही सलामी जोडी नाबाद परतली. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पॅरिस डायमंड लीगचं विजेतेपद पटकावलंय. 88.16 मीटर लांब भाला फेकला. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर